नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। हे एक फर्स्ट वनचं काम चालू आहे आणि फर्स्ट वनचं काम चालू असताना लगेच बोलतात की फेज 2चं काम आम्हाला चालू करायचं आहे की जेणेकरून फर्स्ट वनचं काम अर्धवट आहे, ते पूर्ण पण नाही आहे। तरी प्रशासन बोलते की आम्हाला फेज 2चं काम चालू करायचं, त्यासाठी तुमच्या ज्या बिल्डिंग आहे 4 नंबर 5 नंबर पूर्ण ते कंटेस्ट कॅम्प पूर्ण खाली करा आणि इकडून बाहेर जा। म्हणजे आम्ही बेघर झालो, आम्ही वंचित झालो। काय चाललं का प्रशासन या ठिकाणी? आम्हाला तुम्ही बेघर करताय का? आमची एकच वेळांचा प्रशासनाला की आम्ही इथून अजिबात हलणार नाही, आम्ही इथून अजिबात बाहेर पडणार नाही जोपर्यंत ही टॉवर पूर्ण होत नाही, हे 24 मध्ये पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बाहेर जाणार नाही अजिबात। जय भीम। नमस्कार मित्रांनो, ही बातमी काय आहे ते मी आपल्याला सांगतो। ही इमारत जी दिसते आहे ते आहे गौतम नगर दादर। सफाई कामगारांची 100 वर्षापासूनची जुनी वसाहत। याच वसाहतीमध्ये राहणारे सफाई कामगार आणि त्यांची कुटुंब सध्या हादरून गेले आहेत, त्याबद्दलची ही मी आपल्याला बातमी दाखवत आहे। गौतम नगर दादर येथील सफाई कामगार या वसाहतीमध्ये राहतात। 2023 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी या वसाहतीला भेट दिली होती। या भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांकडे विचारणा केली होती की हे चालू असलेले काम किती वर्षात पूर्ण होईल। त्यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी असे सांगितले की 1 वर्षात सर्व काम पूर्ण होईल। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले की काम पूर्ण करून यात राहिलेले 244 सफाई कामगारांना या नवीन जागेमध्ये राहण्यास पाठवा आणि नंतरच फेज 2 चे काम चालू करा, असे स्पष्ट आदेश सूचना तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिलेले होते। केच काय तर हे जे बांधकाम आपण पाहत आहात ही साधारण 23-24 माळ्याचा हा टॉवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात येत आहे। ही इमारत 1 वर्षात पूर्ण होईल असं या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं होतं। ही इमारत 2022 ला पूर्ण होणार होती, परंतु 20-22 माळ्याचा हा टॉवर 2020-22 ला पूर्ण होणार असताना सुद्धा आता 2025 आहे आणि इमारतीचे 12 मजले पूर्ण झालेले आहेत। सन 2020-22 मध्ये 23-24 माळ्याचा टॉवर पूर्ण करण्याची महापालिकेची जबाबदारी असताना आज 25 साल आहे आणि फक्त 12 मजले झालेले आहेत। आणि असं असताना संतापाची गोष्ट म्हणजे गौतम नगरमधील सफाई कामगारांची वस्ती असलेली ही भुई सपाट करून या ठिकाणी नवीन काम चालू करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सर्व लव्या जम्यासह गौतम नगरमध्ये जाऊन ही वसाहत खाली करण्याचा अलीकडेच प्रयत्न केलेला आहे। इतकेच काय तर रहिवाशांना सफाई कामगारांकडून 5 जूनला वसाहत खाली करून देतो अशा पद्धतीचं कामगारांना फसवून लेखी घेतलेलं आहे आणि त्याची कॉपी सुद्धा कामगारांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली नाही। आमचा सवाल आहे 22-25-23 माळ्याचा टॉवर सन 2021-22 ला पूर्ण करायचा होता। हा 20-22 माळ्याचा टॉवर आता 2025 ला फक्त 12 माळ्याचा आहे। अजून 12 माळे
चढायला किती वर्ष लागतील याचा पत्ता नसताना महानगरपालिकेचे अधिकारी या कामगारांना 15 महिन्यात तुमची वसाहत बांधून देतो असं कोणत्या आधारावर सांगतात आणि या अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा असा मोठा प्रश्न येथील कामगारांना पडलेला आहे. अशातच आता पावसाळा सुरू झालेला आहे. आज 2 जून आहे आणि असं असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांची वस्ती असलेल्या गौतम नगरमध्ये अशा पद्धतीचं जाहीर नोटीस लावून वसाहत खाली करण्याचं अन्यायकारक नोटिसा लावलेल्या आहेत, बॅनरबाजी केलेली आहे आणि त्यामुळे गौतम नगरमध्ये राहणारे सफाई कामगार हादरून गेलेले आहेत. आज 2 जून सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते गोविंदभाई परमार आणि युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ रिपब्लिकन नेते भाई तानसेन ननावरे यांनी गौतम नगरमध्ये जाऊन हवालदिल झालेल्या सफाई कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, संवाद साधला. दादर गौतम नगर येथील असलेल्या बुद्ध विहारामध्ये सफाई कामगारांनी या दिग्गज कामगार नेत्यांच्या समोर आपली कैफियत मांडली. सुमारे 1 तास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालवलेल्या अन्यायकारक गोष्टीबाबत यावेळी व्यापक चर्चा करण्यात आली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने चालू असलेल्या बाजूच्या इमारतीचे काम पूर्ण केल्याशिवाय आणि त्या इमारतीमध्ये या रहिवाशांची व्यवस्था केल्याशिवाय या ठिकाणी अन्यायकारक कोणतीही घुसखोरी करून कामगारांना हलवण्याचा प्रयत्न झाल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल असा सक्त इशारा अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार आणि युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांनी दिला आहे. सफाई कामगारांच्या वसतिगृहामध्ये अटीतटीच्या प्रसंगामध्ये आज आम्ही सफाई कामगार आहोत. आज महानगरपालिका पावसाळा आला तरी आज आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना तर स्थलांतर होण्यासाठी दाणादाण उडालेल्या सफाई कर्मचाऱ्यांची. त्यामुळे आम्हाला इथे वास्तव्यास आम्हाला इतरत्र हलवण्यात येत आहे. आमची कामगारांची अवस्था अशी दयनीय अवस्था झालेली आहे की इतर आम्हाला भाडेपट्ट्यावर देखील आम्हाला जागा मिळत नाहीये. अशी परिस्थिती असताना महानगरपालिकेने या विभागामध्ये निम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असताना आज 6 वर्ष झाली. 2 इमारती 2 टॉवरचे बांधकाम या ठिकाणी होत असताना आज 6 वर्ष झालेले. 6 वर्षामध्ये 12 मजले चढलेले आणि महानगरपालिका सेकंड फेजसाठी घाई करत आहे. आमचा परिसर खाली करू पाहत आहे. आमची अशीच मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी या 2 टॉवरचं काम तुम्ही लवकरात लवकर युद्धपातळीवर पूर्ण करा आणि त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करा, अशी आमची सफाई कामगारांची मागणी आहे. या ठिकाणी आम्ही अशी मागणी का करीत आहोत की जेणेकरून या वसाहतीमध्ये जो प्लॉट रिकामा करून पाहत आहे महानगरपालिका, त्या रहिवाशांना भाडे म्हणून तुम्ही देणार आहात त्या भाड्याची बचत जवळजवळ करोडच्या घरामध्ये आहे. हे महानगरपालिकेच्या लक्षात आम्ही आणून देत आहोत. माझं नाव विलास खैरे. मी या गौतम नगर वसाहतीमध्ये राहायला आहे. गौतम नगर दादर पूर्व या ठिकाणी. तर आता गेल्या 5 तारखेला तिथे जे डीएमचे आहेत जिगावत आहे त्यांनी एक आदेश काढला की 5 तारखेला या ठिकाणी पूर्ण पोलीस फौज घेऊन आता या ठिकाणी आपल्या रहिवाशांना खाली राहण्याकरता इथे येणार आहेत. तर त्या याच्यामध्ये ज्या संयुक्त जे कॉलनी ऑफिसर राणे मॅडम त्यांनी पूर्ण ते पोलीस फोर्स घेऊन या ठिकाणी ते पोलीस फोर्स असतील, बाउन्सर असतील, ते सगळे घेऊन या ठिकाणी ते इथे आले होते. जेणेकरून काय ते इथे म्हणजे इथे कोणते आर्थिक राहतं ठीक आहे किंवा असं म्हणजे इथे एकत्र वातावरण निर्माण झालं.
पण आता आम्हाला एवढं त्यांना बोलायचं होतं की मॅडम तुम्ही जर एवढा हा पोलीस पाटा घेऊन येण्यापेक्षा तुम्ही आम्हाला बोलला तर सरळ म्हणाले बाबा ठीक आहे तुम्ही बाबा मग घर खाली करायचं एवढं आम्हाला लिहून द्या तर आम्ही तुम्हाला आम्ही लिहून दिलं असतं. पण तुम्हाला एवढी करायची गरज का होती हा एवढा अत्याचार आणलाय आपला कामगारांवरती. हा दुसरं म्हणजे काय त्यांनी आमच्याकडून दबाशी लिहून घेतलं की आम्ही इथून एकच याच्याने जाऊ की तुम्ही आम्हाला एनओसी मध्ये लिहून द्या की आम्ही 31 मे पर्यंत हे आम्ही घरे खाली करू आणि आम्ही तुम्हाला म्हणजे महापालिका आम्ही तुम्हाला 15 महिन्यामध्ये ह्या ठिकाणी पुन्हा आम्ही इथे आणू असं त्यांनी लिखित आमच्या संपूर्ण पोलीस दलाकडून महापालिकेच्या सभेमध्ये लिहून घेतलं. आज जर 31 तारीख झाली त्यांनी काही दिवस अजून 5-1 दिवस त्यांनी वाढवले की ही तुम्ही घरं जी आहेत आता ही पूर्ण खाली करण्यासाठी. तर आता आमची एवढीच विनंती आहे आपल्याला की आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत जरी माहिती घेतली फार बरं होईल की साहेब आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय की ही जी वेळ आहे आता पाऊस पण सुरू झालेला आहे आणि ह्या पावसाच्या याच्यामुळे तुम्ही आम्हाला जर खाली करत असाल तर ते योग्य वाटत नाहीये. दुसरं म्हणजे काय की आता ह्या ठिकाणी मुलांची शाळा चालू होणार आहे. मुलांची शाळा इथे बाजूलाच आहे त्याप्रमाणे कॉलेज इथे बाजूला आहे नोकरी पण इथे बाजूला आहे. त्या याच्याने आता आम्ही जर बाहेरच्या भाड्याने जर राहायला गेलो तर त्या ठिकाणी भाडं आता सध्याचं आहे 25 ते 30 हजार रुपये आणि आम्हाला महापालिका भाडं येते फक्त 20,000 रुपये. तर याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा बजेट आणणार कुठून आणि आम्ही त्या ठिकाणी जर राहण्यासाठी गेलो म्हणजे खोली घेण्यासाठी गेलो भाड्याने त्या ठिकाणी आम्हाला पहिले कास्ट विचारतात तुमची कास्ट काय आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तिथे विरोध मिळत आहे. तर आमचे आमची मागणी आहे सर की ज्याप्रमाणे तुम्ही आता बोललात की आम्हाला 15 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला इथे आणू तसंच 15 महिने तुम्ही त्या बिल्डिंगकडे तुम्ही जोर लावा. ज्या बिल्डिंग फर्स्ट फेज बिल्डिंग वन फेजचं काम चालू आहे बाहेर एंट्रीला त्या फेज 1चं काम तातडीने तात्काळ युद्ध पातळीवरती चालू करून आता बघा ते 13 माल झाली 7 वर्षामध्ये 13 माल झालेले आहेत आणि आता तुम्ही बघा 1.5 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला इथे परत आणू. तर तुम्ही ह्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही आणत असाल तर तुम्ही ताबडतोब ती बिल्डिंग तुम्ही रिपेअर त्याचं बांधकाम चालू युद्ध पातळीवरती सुरू करा आणि आम्हाला तुम्ही इथेच ठेवा आणि इथूनच आम्हाला तिथे बांधकाम करा ना. तसं तुमचा पैसाही वाचतो महापालिकेचा आणि ह्या लोकांना काही अडचण येणार नाही काही नाही. मग तीच माझी मागणी आपल्याकडे आहे. गौतमनगरमध्ये रहिवासी आहोत आणि महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आहोत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने पुनर्विकासाचं काम सुरू आहे. 2019 पासून आम्ही हा फेज 1चं काम या ठिकाणी चालू आहे पुढे. त्यासाठी आम्ही 1, 2, 3 आणि 12 अशा 4 इमारती फेज 1साठी मोकळ्या करून दिलेल्या आणि 2019 पासून त्या ठिकाणी काम चालू आहे. पण आज काय काम पूर्ण झालेलं नाही आणि आता महानगरपालिका आम्हाला असं सांगते की फेज 2चं काम आम्हाला पूर्ण चालू करायचं आहे तेव्हा ही राहिलेली जागा तुम्ही रिकामी करा. तर आमच्या स्थानिक रहिवाशांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे पहिलं फेज 1चं काम जे सुरू केलेलं आहे ते पूर्ण करून तिथे जे राहिलेले जे जे कामगार आहेत त्यांना तिकडे शिफ्ट करून नंतर फेज 2चं काम सुरू करावं असं आमची विनंती आहे. ही आमची मागणी आहे. आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला तुम्ही भाडे देते पण ते भाड्याने आमचं काही घर भेटत नाही तेवढ्या भाड्यामध्ये आणि आम्हाला जातपात विचारतात गुजराती आहे कुठची जात आहे बौद्ध आहे हे आहे ते आहे आणि एवढ्या भाड्यामध्ये आम्हाला पूर्ण पण होत नाही आणि आमची मुलांची शाळा नोकरी इथे आहे तर आम्ही जाणार कुठे. आम्ही आता रिटायर आहे आणि आम्ही पण आजारी आहे. मला डायबिटीस पण आहे आणि हार्ट अटॅकचं पण बिमारी आहे. तर आता आम्ही इथे आम्हाला केम हॉस्पिटल वगैरे सगळं जवळ पडते तर आम्ही बाहेर कुठे जाणार लांबला तर आम्हाला तेवढं जायला होत नाही आणि आमचं ट्रान्झिट कॅम्प आम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहते बैठी चालू होती तरी आम्हाला तिथून हलवायला लावतात. म्हणजे राणे मॅडम काय करते ते समजतच नाही आणि आम्हाला आता सांगते तुम्ही खाली करा भाडे देते आता भाडेमध्ये तेवढं पूर्ण होत नाही. गौतमनगर रहिवासी प्रशासनाला माझे एकच विनंती आहे हे होळीवाडा नायगाव परेल विलेज एक संगती सर्व एरिया रिडेव्हलपमेंटला आहे. त्या अगोदरच ते पब्लिक
या आजूबाजू एरियामध्ये भाड्याने राहायला गेलेले आहे. तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की एवढं कुठेही या आमच्या गौतम नगरला रहिवाशांना कुठे घर भेटत नाही भाड्याने, आणि जे प्रशासन जे 20,000 भाडं देतात ते अजिबात कुठे दादर पडेल या साईडपर्यंत कुठे भाड्याने घर भेटत नाही, आणि सर्व 35 ते 40 ते 50,000 भाड्या वाढत जातो. प्रशासनाला एक विनंती आहे की आम्हाला इथेच या गौतम नगरमध्ये राहायला परवानगी द्या, अशी मी विनंती करतो. आमची गौतमनगर महापालिका वसाहत सफाई कामगारांचे गेल्या 2 वर्षापूर्वी 1 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सदिच्छा भेट या गौतमनगर सफाई कामगारांच्या वसाहतीला दिली होती, आणि त्यांनी त्यावेळेला असं आपल्या कामगारांना आश्वासित केलं होतं की ही वसाहत आहे, ही वसाहत कुठल्याही प्रकारे इथून जोपर्यंत फेज 1चं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली करू नये असं त्यांनी इथे सांगितलेलं होतं. आणि त्या वेळेला तत्कालीन महापालिका आयुक्त माननीय इकबाल सिंग चहल साहेब, त्याचप्रमाणे स्थानिक आमदार कोळंबकर साहेब असे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती, आणि याच्यातून त्यांनी 2 वर्ष ही आता इथे जी डागडुजी करायचं काम हे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं, आणि हे करून देखील ते काय 2 वर्ष सतत म्हणजे आम्हाला वारंवार नोटीस देत राहिले, ते कामगारांना वारंवार नोटीस देत राहिले, आणि आता शेवटी त्यांनी आता ही अंतिम नोटीस काढून या कामगारांना 1 महिन्याची मुदत देऊन एप्रिलच्या एंडिंगला 1 महिन्याची मुदत दिली, आणि 31 मेपर्यंत हे तुम्ही वसाहत खाली करा असं सांगितलं. आम्ही वारंवार विनंती केली, प्रशासनाकडे केली, माननीय जे उपायुक्त साहेब आहेत, आयुक्त साहेब यांच्याकडे देखील वारंवार आम्ही विनंती केली, परंतु 1 महिन्याच्या मुदतीपेक्षा त्यांनी जास्त मुदत आम्हाला दिली नाही, आणि आता ही सगळी वसाहत त्यांनी खाली करा नंतर तुमच्यावरती कारवाई होईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता येथील कामगार सर्व भयभीत होऊन, कारण नोकरी हा आधी सर्वात महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे काही लोक घाबरलेले आहेत, आणि काही इथे अडचणी पण अशा आहेत की ते जवळपास खोल्या सुद्धा मिळत नाही. 1 महिनाभर आता सर्वजण घरं शोधत आहेत, पण घरं सुद्धा मिळत नाही. देण्यात येणारं जे भाडे आहे 20,000 ते देखील अपुरं आहे, आणि अशा परिस्थितीत आता पावसाळा एकदम डोक्यावर आलेला आहे, पाऊस पडतोय, आणि अशा परिस्थितीत येथील हे सफाई कामगारांनी नेमकं कुठं जायचं हा प्रश्न इथे रहिवाशांना पडलेला आहे. तरी आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्याचा आपण गांभीर्याने विचार करून या इथल्या सफाई कामगारांना जोपर्यंत पुनर्वसनाची जी बिल्डिंग आहे फेज 1चं काम पूर्ण होईपर्यंत आपण यांना कुठेही हलवू नये अशी प्रशासनाला आमची हात जोडून सर्व रहिवाशांची विनंती आहे. सर्व ऐकणाऱ्या प्रेक्षकांना माझं नाव शलाका जाधव आहे, आणि एक छोटीशी कार्यकर्ती मी आंबेडकर घराण्याची आहे. आता सर्वांनी जे काही सांगितलं ते खरंच आहे की मागे 2 वर्षापूर्वी आमचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब इथे जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 2 बिल्डिंगी जेव्हा तुमच्या पूर्ण होतील तेव्हाच इथे तुम्ही हलणार आहात आणि तुम्हाला तिथे शिफ्ट करणार आहे, त्याशिवाय इथे कोणाला शिफ्ट करता येऊ नये. पण तरी सुद्धा आमच्या ज्या राणे मॅडम आहेत त्या दिवशी आल्या 5 तारखेला 5 मेला, आणि इतके बाउन्सर घेऊन आले जसा का अतिरेकी विभाग आहे, एक कामगार विभाग नाहीये. त्या दिवशी असंच सर्वांना दिसत होतं की जवळजवळ 30 ते 40 काळ्या कपड्यांमधले बाउन्सर आणि अख्खा भोईवाडा पोलीस स्टेशन इथे आला होता, आणि सगळ्यांचीच डोकी गरम झाली होती. त्यामुळे बाचाबाची झाली, आणि त्यांनी एकदम एका साध्या कागदावर स्वतः लिहून दिलेले की बाबा आम्ही जर हा पहिला फेज आम्ही पूर्ण नाही केला आणि तुम्हाला इथून काढलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे अधिकारी असणार आहेत, आणि प्रत्येक घरामध्ये एक बाउन्सर पाठवून सह्या घेत होते. हा कुठला अन्याय आहे, हे कुठला आम्हाला न्याय मिळणार आहे.
तर मला मुख्यमंत्री साहेबांना, आताचे उपमुख्यमंत्री सरांना एवढंच विचारायचंय की तुम्ही दिलेला शब्द का नाही पाळला आणि आम्हाला का इथून शिफ्ट करत आहात. एकनाथ शिंदे सरांना मला इतकंच विचारायचंय एक गृहिणी म्हणून की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, मग तो इलेक्शन फंडा होता का त्यावेळचा, आणि आता इलेक्शन जवळ आलेले दिवाळीमध्ये, मग हा इलेक्शन फंड आता का नाही वापरत आहात तुम्ही, आमचा विचार का केला जात नाहीये. आणि आता बरेच जण लोक म्हणायला लागलेत की आमच्या जातीचा विचार इथे केला जातोय. आम्ही जिथे जिथे जातोय, मी नाव घेऊन बोलते, अहमद सेलरमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे मांस मच्छी खाणाऱ्यांना आम्ही घरं देणार नाही असं बोललं जाते. दादासाहेब फाळके रोडला जे 3-3 माळ्याच्या बिल्डिंग आहेत तिथे सुद्धा आम्ही विचारणा करण्यात आली. तिथे तर आम्हाला सरळ बोलले की जयभीमवाल्यांना आम्ही रूम देणार नाही म्हणून. आणि आता म्हाडा कॉलनीमध्ये निळ्या बिल्डिंगी ज्या आहेत तिथेही आता कालपासून असं चाललेलं आहे की बौद्ध समाजात आतापर्यंत आला, आता इथून पुढे आम्ही देणार नाही. मग बौद्ध समाजात जन्म घेतला म्हणून आमची चुकी आहे का, सफाई कामगार म्हणून आमची चुकी आहे का, जे रस्ते साफ मोठी लोक करत नाहीये, जो इतर समाज करत नाहीये तो आमचा समाज करतोय, मग आम्ही रस्त्याची साफसफाई करतोय ती चुकी करतोय का आम्ही, मग आम्ही कचऱ्यामध्ये काम करतोय म्हणून आम्हाला कचऱ्यातच गिनती केली जाते का आमचा विचार केला जात नाही. आमची मुलं बाळ दरवेळेस कुठे कोणत्या शाळेत शिकणार, आम्हाला पुढे शिक्षणाचा अधिकारही मिळत नाहीये या हलवण्यामुळे. तर मला शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना इतकंच विचारायचंय की आम्ही सफाई कामगार असल्यामुळे आम्हाला ही वागणूक मिळते का. तुम्ही एक तर आमचा रिडेव्हलपमेंटला विरोध नाहीये, आम्हालाही नवीन घरं हवी आहेत. आज 80 वर्ष झाली ते आम्ही राहतोय, आमच्या 4 पिढ्या गेलेल्या आहेत, मग आम्ही रिडेव्हलपमेंटला कसा विरोध करू. पण तुम्ही आमचाही विचार करा, आम्ही विरोध का करतोय. जर तुम्ही आम्हा सर्वांना एका कोणत्या तरी इमारतीत जागा दिली असती, घराच्या बदल्यात घर दिलं असतं तर आमचा विरोध मुळीच नव्हता. आणि 2 दिवसापासून का लोक खाली करून जात आहेत, तर 14 जणांना सस्पेंड केलेलं आहे. हे कोणत्या कायद्यात बसते. बाबासाहेबांचा कायदा फक्त एकतर्फी आहे का, अधिकाऱ्यांना कामगारांसाठी कायदाच नाहीये का, कोणतीच युनियन आमच्या मदतीला धावलेली नाहीये. आणि फक्त सफाई कामगार आयोग जे आहेत गोविंदभाई परमारांची, ती पूर्वीपासून आमच्या मदतीला धावलेली आहे आणि आत्ताही शेवटच्या क्षणाला तीच आमच्यासाठी धावते. मी सर्व युनियनला सांगते की कोणतीही युनियन आमच्यासाठी धावलेली नाहीये. गोविंदभाईंनी पुढाकार घेतला. 2014 मध्ये नवाकाळच्या मॅडम जयश्रीताई खाडीलकर यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही इतकी वर्ष इथे राहिलेलो आहोत. आणि आता लोकांना भीती बसलेली आहे की राणे मॅडम म्हणा किंवा अधिकारी वर्ग आम्हाला सस्पेंड करतील तर पुढे आमचे दिवस कसे जातील, आम्हाला पगार मिळणार नाही, या भीतीपोटी सगळेजण खाली करत आहेत. किती आश्वासन आम्ही देतोय, आम्ही सांगतोय की नाही खाली करू, आपण एकजुटीने ते लढूया, पण या भीतीपोटी सर्व कामगार एक एक करून आतापर्यंत 30% हा विभाग खाली झालेला आहे. बाकीचे आम्ही उरलेला आहोत, तो आम्ही लढा देत आहोत. तर मला फक्त कामगारांच्या वतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही अजूनही आम्हाला वेळ द्या आणि आमचे काय म्हणणे ते ऐका आणि दिलेला शब्द पाळा. मग तो तेव्हाचा इलेक्शन फंड असो किंवा आता येणारा इलेक्शन फंड असो. आमचा सफाई कामगार म्हणून तुम्ही एक मान सन्मान आम्हाला द्या. आम्ही रिडेव्हलपमेंटला विरोध करत नाही आहोत. आमच्या सर्व कामगारांचा तुम्हाला हात जोडून कळकळीचं विनंती आहे की आमचा विचार करा आणि आम्हाला कुठे हलवायचं आणि कुठे नाही हेच ठरवा. का 7 वर्ष लागली एक फेज तयार व्हायला आणि ती तयार होत नाही तर दुसऱ्या फेजची तयारी कशी केली जाते. आणि जर तुम्ही महापालिकेचे अधिकारी असल्यामुळे तुम्हाला जर एनओसी मिळत नाही तर त्याच्यात आमचा काही प्रॉब्लेम नाहीये. आम्हाला हलवण्याचं कुठेतरी एक कारण असेल, एक खूप मोठं षडयंत्र आहे असं मला तरी वाटतंय. आणि ही मोक्याची जागा आहे, दादर स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आम्हाला 3 हॉस्पिटल जवळ आहेत, वाडिया, सायन आणि केएम हॉस्पिटल. इथे बरीच माणसं आजारी असतात, डिलेव्हरी असतात इथे. तर आम्ही जर लांब ठिकाणी गेलो तर हे हॉस्पिटल आम्हाला तिथे मिळणार नाही, प्रायव्हेट हॉस्पिटल असणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कामगार कायद्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतो त्याच्या 3 किलोमीटरच्या परिसरातच त्याची चौकी असायला हवी. जर आम्हाला बाहेर तुम्ही पाठवत असाल तर 3 किलोमीटरच्या परिसरात आम्ही कसं काय येणार सकाळी 6च्या कमला. आपण विचार सर्व महोदयांनी केला पाहिजे. अधिकारी वर्ग का हा विचार करत नाहीये. आणि जर आमचे कामगार वेळेवर पोहोचले नाही तर त्यांचा खाडाही लागला जातो, त्यांची म्हणजे तो दिवस खाड्यामध्ये जातो. रेल्वे स्टेशन पासून आमची घरं लांब, आम्ही पनवेल, बदलापूर, अंबरनाथवरून कसं येणार आमचा कामगार. आणि ते जवळपास 20 ते 25 हजारात कुठेही घरं मिळत नाही.
तुम्ही महाराष्ट्र संध्यानी हे चॅनलनी हे नमूद करावं की ते जातीय व्यवस्था पूर्णपणे 2 दिवसापासून चाललेली आहे. आमच्या कानावर येत आहे की बौद्ध समाजाला आम्ही घरं देणार नाही. माटुंग्यासारख्या एरियात तर अजिबात मिळत नाहीये आणि आम्ही कितीसा पैसा असा पुढे ओतणार आहोत. 10 आणि 15,000 एक्स्ट्रा आम्ही कुठून आणणार आहोत. 20,000पुरतीच तुम्ही मर्यादित आम्हाला ठेवलेला आहे. बरं, ह्याची गॅरंटी नाहीये की कंटिन्युटी तुम्ही ठेवणार आहात त्या भाड्यामध्ये, किंवा याची गॅरंटी नाही की आमचे बांधव ज्या 16 ते 22 वर्ष बाहेर गेलेले ते अजून आलेले नाहीये. तर आमची काय गॅरंटी तुम्ही आम्हाला परत इथे आणणार आहात. जर आम्ही 80 वर्ष इथे जगत आहोत, आमच्या 4 पिढ्या जर गेलेल्या आहेत, तर मग हट्टाच का आम्हाला बाहेर काढण्याचा. इथेच बोलते आणि मी इथेच थांबते. माझं नाव प्रकाश पालकर. आम्ही इथे राहतो. आमच्या पण आता 3 पिढ्या झालेल्या आहेत. महानगरपालिका पूर्वी कसं करायची, जेव्हा जुन्या काळी 11 नंबरपर्यंत होते, त्यांना 1 नंबर बिल्डिंग तोडायची होती, तेव्हा त्या लोकांनी 12 नंबर निर्माण केली. महानगरपालिका स्वतः व्यवस्था करायची. आता देखील ही 5 नंबर आणि 4 नंबर झाली. महानगरपालिकेने स्वतः ती व्यवस्था केलेली रहिवाशांची. मग आता महानगरपालिका का असे हट्टास पिटले की तुम्ही सगळंच खाली करा आणि एटी टाइम 250 लोकांना कसं काय आम्हाला इथे स्थलांतर आणि आम्हाला कसे काय इथे जागा मिळणार. इथं आता जसं सांगितलं जाते त्याचा. आणि आता इथे जे भोटे दलाल आहे त्या लोकांनी भाव वाढवलाय खोलीचा त्याच्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट, इथे जातीचा मोठा प्रमाण आम्ही सांगितलं देखील इथे जातीचा मोठा, कारण हा आम्हाला झाडू खात्याचा कामगार, बौद्ध, मेघवाल समाज, हरी समाज असं त्या लोकांनी गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला महानगरपालिकेने त्यांनीच पाहिजे तर निरीक्षण करावं की इथे किती भाडं चाललंय आणि कशा खोल्या उपलब्ध आहे. आणि रिडेव्हलपमेंट आपल्या नायगाव बिल्डिंग जायचं चाललेलं आहे, परळ विलास सगळीकडे चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथं जागा मिळणं मुश्किल झालेलं आहे. एवढं मी बोलतो आणि इथं थांबतो. नमस्ते सर. मी इथे गौतम नगरमध्ये रहिवासी आहे. माझे मिस्टर 2 वर्ष झाले एक्सपायर झालेले आहेत. माझी पीटी केस अजून झालेली नाहीये, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं भाडं वगैरे भेटत नाहीये. आम्ही कासारवाडीमध्ये गेलेलो, पण तिकडच्या रूमची एवढी दयनीय अवस्था आहे, तिथे जाऊन मुलांना राहणं शक्यच नाहीये. बाथरूम बाहेर आहे, एवढा अस्वच्छ एरिया वगैरे आहे. त्यामुळे आणि माझ्याकडे दुसरी गोष्ट पैसे पण नाहीये, त्यामुळे कुठे भाड्याने घेणं, डिपॉझिट देणं हे पण मला शक्य होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर आमच्या एकनाथ साहेबांनी एवढं सगळं आम्हाला डेव्हलप करून दिलं, एवढं चांगलं रूम बांधून दिले, मग आता ते आम्हाला का खाली करताय. माझी विनंती आहे की आम्हाला इथेच राहायला द्यावं, कारण खूप जणांचे प्रॉब्लेम आणि खाली करू नये प्लीज. आम्ही इथे आता बरेच वर्ष राहतो. म्हणजे आमची इथे युनियन बिल्डिंग गेली आहे. आज माझे मिस्टर ऑफ होऊन 3 वर्ष झाले. माझ्या मुलांची कुठे काही चालू झाली नाही आणि या परिस्थितीत आम्ही कुठे जायचं, आम्हाला भाडं नाही, काय नाही आणि कुठे म्हणून काय, आम्हाला रूम कुठे मिळत नाही. आम्ही गेलो तर तिथे आम्हाला जातीपातीचं विचारतात. याच्याकरता आम्हाला एवढं सांगायचं एकनाथ शिंदेंना की तुम्ही जो आम्हाला निर्णय तुमच्या याने दिला होता तोच निर्णय आम्हाला द्या आणि आम्हाला इथे राहू द्या, एवढीच आमची. नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्र. मी आता दादर गौतम नगर मुंबई महापालिकेची सुमारे 100 वर्षापूर्वीची वसाहत या ठिकाणी मी आता आलेला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गौतम नगरमधील मुंबई महानगरपालिकेतील या रहिवाशांची मतं, त्यांची मनोगत आपण ऐकलेली आहेत. या ठिकाणी आज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गेली अनेक वर्ष मुंबईतील विशेष करून सफाई कामगारांचं नेतृत्व करणारे आदरणीय गोविंदभाई परमार या ठिकाणी या गौतम नगरमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, युनायटेड सफाई कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आदरणीय भाई तानसेन ननावरे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी गौतम नगरमध्ये जे मुंबई महापालिकेतील रहिवासी आहेत, हे रहिवासी हादरून गेलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आज या रहिवाशांच्या भेटीसाठी आणि मुंबई महापालिकेच्या प्रशासनानं जो काही गौतम नगरमधील कामगारांच्या या वसाहतीमध्ये जो काही तगादा लावलेला आहे की वसाहत खाली करून द्या, त्या संदर्भात आता या ठिकाणी रहिवाशांनी मतं मांडलेली आहेत आणि आपले हे दोन्ही मान्यवर दिग्गज नेते आज या ठिकाणी आलेले आहेत। मी आदरणीय गोविंदभाई परमार यांना पहिला प्रश्न विचारेन की मुंबई महापालिकेने सुरू केलेली ही आश्रय जी योजना आहे सफाई कामगारांसाठी, ही कामगारांना आश्रय देण्यासाठी आहे की कामगारांना उद्ध्वस्त करण्यासाठी आहे? आदरणीय गोविंदभाई परमार, याकडे आपण कसं पाहता हे मला आपल्याला विचारायचं आहे। आज जे आपण प्रश्न केला आश्रय योजनेचा, आज जो प्रश्न केला आश्रय योजनेचा, आश्रय योजना मुळात हे धनदांड्यासाठी आणलेला एक आश्रय योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांचं खच्चीकरण कसं करायचं हे चाललेलं आहे। आम्ही 1985, 86, 87, 88 आणि 2008ला बाबासाहेब श्रम साफल्य आंबेडकर आवास योजना 2008ला आमचे 5 GR आहे आणि परत आता आम्ही जेव्हा आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 24/2/23च्या GR मध्ये लाडपाणी समितीचा जो GR आहे त्यामध्ये 8/10 अनुक्रमांकच्या याच्यात लिहिलेलं आहे की सफाई कामगारांना मालकी घरं देणार, हे खाली कागदावरच राहिलेलं आहे। आणि आज इथे 100 वर्ष जो आमचा हा सफाई कामगार राहतो आहे, पिढ्यानपिढी ज्यांनी डोक्यावर महिला उचललं, आज मुंबई जी स्वच्छ राहते आणि त्या सगळ्यांचा रोगराई सगळं आपल्या अंगावर घेते, हा सफाई कामगार इतका त्राहिमाम असून सुद्धा तो आपली मुंबई स्वच्छ ठेवतोय, इतका आजारपण असून सुद्धा। आणि हे गौतम नगरच्या बरोबर जे 39 वस्ती यांनी सगळ्या विकासात आणि ते पण आमदार राजकीय लोकांच्या वसिलेवाले लोक यांच्या ताब्यात दिल्या आहेत आणि आश्रय योजनेच्या नावाखाली त्या विकासकाला प्रॉपर आपल्या ज्या सिटीमध्ये जागा आहे, आता इतक्या महागड्या जागा झालेल्या आहेत, त्या जागा कशा काढून घ्यायच्या या समाजाकडनं तर आश्रय योजना आणली आहे। आश्रय योजनेच्या माध्यमातून 300 एरिया सफाई कामगारांना देणार आणि त्यांच्याच जागेमध्ये 600 एरिया ऑफिसर लोकांना देणार, हा दुसरा अन्याय आमचा। आणि 300 एरिया दिल्यानंतर ते सेवा निवासस्थान देणार, हे सेवा निवासस्थान देणार यासाठी मी स्वतः हायकोर्टात गेलो होतो, इथे पण मिळवला होता, पण माझ्या ह्या महानगरपालिकेमधल्या मोठ्या युनियन यांनी आणि माझा समाज हा जो आहे कामगार यांनी मला साथ दिला नाही। मी लढत राहिलो, माझे स्वतः संघटनाचे माझे स्वतःचे पैसे लावत राहिलो, मी इस्टेट मिळवत राहिलो, परंतु जज 2000 कोटीचं काम असल्यामुळे जज सारखे हायकोर्टात विकले जातात। अन्याय झाला म्हणून मी गेलो सुप्रीम कोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये पण तिथे मेहता नावाचा वकील उभा केला, मोठा वकील उभा केला महानगरपालिकाने आणि ते सुप्रीम कोर्टमध्ये मला 6 महिने झाले माझा स्टे चालू होतं, माझी बाजू मजबूत होती, कारण की आपल्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जो राहतोय त्या जागेवर 85 GR मध्ये 87 GR मध्ये एक कमिटी पण झाली आहे, जो 35 वर्ष परंपरागत राहतोय त्यांना त्याच जागी मालकी हक्काने घर द्यायचं आहे। त्यांना पैशाचं प्रावधान हुडकोकडनं पैसे देतात, ते आपल्यासाठी विकत सेक्शन मधले पैसे मिळतात, त्यांना गट योजनेमधनं पैसे दिले जातात, वरून आपल्यासाठी एक GR निघालेला आहे शासनाकडून की सफाई कामगारांना समजो महानगरपालिका आपली मुंबई महानगरपालिका त्यांचं उत्पन्न
जर 50 कोटी असेल तर त्यामधले 5% आरक्षण, 5% जे उत्पन्नामधले 5% या सफाई कामगारांच्या उत्थानासाठी ठेवायचे आहे. ते गेल्या 70 वर्षापासून एक पैसा ठेवलेला नाही. हा पैसा गेला कुठे आमचा? आणि आमचे जे 100 वर्ष माणसं इथे राहतात आहे, जे आमचे कामगार राहतात आहे, ते जे भाडं भरलं 100 वर्ष, या भाड्याची किंमत काय झाली? तेवढ्या ज्या भाड्याप्रमाणे गेलं असतं तर त्यांनी एक चांगला फ्लॅट घेतला असता, चांगल्या जागी राहायला गेलं असतं. तो भाडा पण तुम्ही वसूल केलं आणि वरती त्यांना मालकी घर करून देण्याचे GR असताना, आदेश असताना, जातीवादी लोकांच्या माध्यमातून ह्या सफाई कामगारांना डावलण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मुख्यमंत्र्याला फसवलं. चहल सारखा माजी आयुक्त जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या महानगरपालिकेमध्ये आश्रय योजनेचं काम काय चाललं, तेवढे आमच्याकडे गौतम नगरमध्ये काम झालंय, चला तुम्हाला दाखवतो, सगळं बघून घ्या किती चांगलं काम केलेलं आहे. आता ह्याच गौतम नगरमध्ये फर्स्ट फेजचे लोक अगोदर 18 वर्षापासून खाली करून गेले आहे, बाहेर राहतात आहे आणि 18 वर्षानंतर म्हणजे 19ला काम चालू केलं. तर 19चं काम त्यांना 23 मध्ये मुख्यमंत्री शिंदेना घेऊन दाखवायला आले की आम्ही बघा काम कसं केलंय. काम बघायला आल्यानंतर मुख्यमंत्री बघतो की अजून काम पूर्ण नाही झालं, बोला नाही 1 वर्षात आम्ही करून देणार. हे कमिशनरने तिथे जुमानी दिली आणि तिथे अतिरिक्त आयुक्त होते, आमदार पण होते, कोळंबकर साहेब, त्याने ही कबुली दिल्यानंतर जे हे कामगार आता जिथे राहतात आहे, या बिल्डिंगचं सगळं रिपेअरिंगचा खर्च 15 करोड रुपया केलं की जिथपर्यंत ही बिल्डिंग तुम्ही पूर्ण करून देत नाही तिथपर्यंत ह्या कामगारांना इथं हलवायचं नाही. आता ही बिल्डिंग त्यानंतर 1 वीट पण नाही उठली आहे, वरती 1 वीट पण नाही लावली आहे. 23 झाले 25, काम तिच्या तिथे थांबून आहे. म्हणजे इतकं धीम्या गतीने काम चालू आहे. मी सुप्रीम कोर्टात असताना माझ्या लोकांनी साथ नाही दिली, मग सुप्रीम कोर्टाने तिथेही सुप्रीम कोर्टाचे जज विकले गेले. त्या लोकांनी असा आदेश दिला, सफाई कामगारांचं काम चालू आहे ते थांबू देऊ नका आश्रय योजनाचा. तुमचा जो GR आहे तो खरा आहे, तुम्ही शासनाकडे लढा, शासनाकडनं ते सगळं तुम्ही फायदे मिळवून घ्या. मग शासनाचे आदेश दिलेले आहे सगळ्या नगरपालिकांना, महानगरपालिकांना, सगळ्यांना दिलेले आदेश. तर त्या आदेशावर त्यांनी सांगितलं तुम्ही काम आता थांबू नका, मी लिहून देतो, तुम्ही शासनाकडे जायचं. त्या आधारे 24/2/23च्या GR मध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस जातीवादी ह्यांनी तो मुद्दा टाकला की सफाई कामगारांना मालकी घर देणार. म्हणजे त्या माझ्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला त्यांनी आधार दिला, पण आदेश दिले नाही. त्यांनी आदेश दिले नाही. आदेश मिळवण्यासाठी मी सतत लढतो आहे की आम्हाला ह्याबद्दलचे आदेश द्या. आता इथे 1 ते 18 वर्ष तुम्ही बाहेर माणसं पाठवली. फेज 1चं काम सुप्रीम कोर्टने सांगितलं 3 वर्षात तुम्ही ऍफिडेव्हिट लिहून देता नगरपालिका की आम्ही 3 वर्षात ही बिल्डिंग तयार करून त्यांच्या ताब्यात देऊ. तुम्ही 6 वर्ष काम नाही केलं आणि 3 वर्षाचा ऍफिडेव्हिट दिला. तुमच्यावरचं कंटेनमेंट कोर्ट झालं पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. तुम्ही कोर्टाचा अनादर करताय. या पद्धतीने या लोकांनी पुरा अन्याय केलेला आहे. आणि आश्रय योजना अक्षरशः ही बोगस योजना आहे. हे रोजगार आणि त्यांच्या धनदांड्यांचे पोट भरण्यासाठी, राजकीय लोकांच्या पोट भरण्यासाठी हजारो कोटीचं प्रावधान केलं. काही गरज नव्हती सफाई कामगारांसाठी. सगळे पैसे सफाई कामगारांसाठी, इतर सेक्शनचे पैसे, आम्हाला मफत घर मिळवणं, अब्जो रुपये आमचे जमा आहे. आमचे पैसे आम्हाला द्या. आम्ही आमचे पैसे मागतो, तुमच्या बापाचे पैसे मागत नाही, आमच्या हक्काचे पैसे मागतोय. आणि आमचे पैसे देण्यासाठी तुम्हाला जेव्हा विचारलं जाते, आता सगळ्यांनी आम्ही आमचा महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोग हे जेव्हा यांच्यावर आपण सगळी एक आली, या दरम्यान मी तात्काळ या सगळ्यांना बोलवलं, गौतम नगरच्या रहिवाशांना, की बाबा मीटिंग लागली, या तुम्ही. आमच्या आयोगाने इतकं त्याला बजावून सांगितलं की तुम्ही ह्या लोकांवर कारवाई करू नका, मला विचारल्याशिवाय. मी मुख्यमंत्री आणि आयुक्त यांच्यावर बैठक घेणार, त्यानंतर तुम्ही तिथे कारवाई करायची. आणि तुमचं पहिलं काम अजून पूर्ण नाही झालं तर तुम्ही दुसरं काम का देता? 2 दिवसानंतर निरोप आला आयोगाचा. मला आता इथे बोलणं मला बरोबर नाही. आयोगाने मला हात जोडले
की परमार मुख्यमंत्र्यांनी मला मेसेज दिलाय, त्यांचा मुख्यमंत्र्याचा विकासक आहे, जो बिल्डर हे बनवणार आहे तो त्याचा माणूस आहे, म्हणून त्याला आयुक्त घाबरतो. आयुक्तांनी पण रिक्वेस्ट केली की तुम्ही देवेंद्र फडणवीसकडे जा, आमच्या हातात काय नाही. देवेंद्र फडणवीस वारंवार तिथं आम्हाला दबाव येतोय म्हणून आम्हाला हे खाली करावं लागतंय. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही 4 महिने थांबू शकत नाही. विकास करा, पाहिजे तेवढं बांधकाम करा, आम्ही येणार नंतर येऊ, पण तुम्ही 4 महिने पावसाचे आहे. हा सफाई कामगार आहे, हा सफाई कामगार समाज आज जी मुंबईत जिवंत राहिली आहे ती सफाई कामगारामुळे. याला तुम्ही कचऱ्यामध्ये टाकताय, याची काही किंमत नाही आहे का? म्हणून ह्या समाजाला पहिला त्याचा आश्रय कुठेतरी करून द्या, पर्यायी जागा करून द्या. आज हा कुठेही घर घ्यायला जातोय, तुमच्या 20,000चे जे भाडं देत आहे, तुटपुंज भाडं देत आहे, या भाड्यामध्ये यांना जवळपास जागा मिळत नाही, कारण की इथे भरपूर SRAचे काम चालू आहे आणि जिथे मिळतं तिथे 50,000 भाडं घेतलं जाते. त्यांच्याकडे ती कुवत नाहीये 50,000 भरण्याची, आणि जरी दिलं कर्ज करून तर तिथे त्यांना राहण्याचं, सफाई कामगार असल्यामुळे जातीवाद तिथे उभा राहतो. सफाई कामगारांना जागा दिली जात नाही. अशा विकट परिस्थितीमध्ये हा सफाई कामगार आता आहे आणि कामती करवाला आहे त्यांच्या डोक्यावर. कधी येणार, कधी आमचं घर खाली करणार, कधी पोलीस येणार, कधी काय करणार, या वातावरणावर आता दबतोय हा समाज. आणि या समाजावर खरोखर अन्याय केलेला आहे ह्या मुख्यमंत्र्यांनी. ह्या जातीवादी मुख्यमंत्री त्याच्या विकासकाच्या फायद्यासाठी सफाई कामगारांना बर्बाद करायला निघाला, बेघर करायला निघालेला आहे. माझी विनंती आहे की पावसापुरतं 4 महिने या समाजाला घराबाहेर काढू नये, ही माझी विनंती. आता माझ्याकडे एक पर्याय राहिलेला आहे. एक 4 महिने जर ह्यांनी दिले तर मला लई मोठं पुढे काम करायचं आहे. लास्ट माझ्याकडे एक आधार आहे अजितदादांचा. अजितदादांचा मी वेळ घेतोय आणि आम्ही सगळे जाणार अजितदादांकडे आणि ह्यांना न्याय कसं मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघितलं, सफाई कामगारांच्या प्रश्नावर काम करणारे आदरणीय गोविंदभाई परमार यांनी मुंबई महापालिका, महाराष्ट्र शासन, मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जे काही कामगारांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी जे जे काही करायचं होतं त्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी त्याने आपली बाजू मांडलेली आहे. हा जो आश्रय जी योजना आहे ती धनदांडग्यांच्या फायद्यासाठी ही योजना आहे असं त्याने आपल्या मनोगतामध्ये सांगितलंय. आणि किमान 4 महिन्याचा कालावधी तरी गौतम नगरमधील रहिवाशांना देण्यात यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. मी भाई तानसेन ननावरे साहेबांना विचारणार आहे की तोच प्रश्न, ही जी आश्रय योजना आहे ही खरोखरच श्रमिक कष्टकरी कामगार जो मुंबई महापालिकेमध्ये काम करतोय, की भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा सफाई कामगाराच्या पायाला हात लावून एक आयडॉल म्हणून त्यांच्याकडे बघितलेलं आहे. असं असताना ही जी आश्रय योजना असेल ही सफाई कामगारांच्या मुळावर आलेली आहे का? आणि मुंबई महापालिका जे प्रशासन आहे, 100 वर्षे जुने असलेली गौतम नगरची ही वसाहत ऐन पावसाळ्यामध्ये खाली करू पाहते, याकडे आदरणीय तानसेनभाई ननावरे आपण कसं पाहता हे मला आपल्याला विचारायचं आहे. या गौतम नगरात राहणारे सर्व आमचे सफाई कर्मचारी बंधूंनी बघितले. इथे मी पाय ठेवल्या आयुष्यमान जाधव समोर आले आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली की संपूर्ण गौतम नगरचे रहिवासी घाबरलेले आहे. कोणत्याही क्षणी आपल्याला घराबाहेर काढतील अशी परिस्थिती आहे. आणि आपल्या सर्वांची चर्चा ऐकल्यानंतर मला एक खात्री पटली, एक 2-4 दिवसामध्ये पावसाळा सुरू होणार आहे. 6 जूनला होत्या अगोदर आला, पावसाळा सुरू झाले. ते सांगितलं 20,000 रुपयामध्ये दादर माहीममध्ये भाडं
घर मिळत नाही. इथे सांगितलं गेलं जात विचारली जाते, झाडू कामगार, मागासवर्गीय, दलित, बौद्ध, मेघवाल जे आमचे काही मागासवर्गीय जाते त्यांना घरं द्यायला कोणी तयार नाही. मटण मच्छी खाणाऱ्यांना कोणी घरं द्यायला तयार नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये इथला कामगार अत्यंत घाबरलेला आहे. या आश्रय योजनेविषयी माननीय गोविंदभाई परमार यांनी सांगितलं. त्या आश्रय योजनेविषयी मला काही बोलायचं नाही. योजना चांगली आहे वाईट आहे मला तिथे घेणं देणं नाही. पण ती जी अधिकारी योजना राबवत आहे ते मात्र हरामखोर आहे हे मात्र मला ठामपणे सांगायचं. बाजूला माहीला नवजीवन कामगार चाळ नावाची वसाहत आहे महानगरपालिकेच्या सफाई कामगार. तिथला वार्ड अधिकारी होता तांबी. अत्यंत नालायक होता. त्या चाळीमध्ये काही झोपड्या होत्या कामगारांच्याच होत्या. त्यासाठी आम्ही त्याला एसआर योजना आणायला लावली. ते जे कर्मचारी जे वसाहतीमध्ये राहणारे लोक होते त्यांनी आपल्या जागा खाली करून दिल्या. आमची एकच मागणी होती की एसआरएचा करार डेव्हलपर बरोबर झाला पाहिजे आणि महानगरपालिकेने त्यांच्या कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांचा देखील करार महानगरपालिकेने 100 रुपयाच्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केला. इथे आल्यावर मला सांगितलं, साळुंकेने सांगितलं, खरेने सांगितलं, एका साध्या कागदावर लिहून दिलंय आम्ही तुम्हाला 20,000 रुपये महिन्याला देऊ, 15 महिन्यामध्ये आम्ही योजना पूर्ण करू. साध्या कागद. अरे मला असं म्हणायचं आहे 31 मेला घरं झालेली. तिथं कालपणाची गोष्ट आहे. मला सांगा परमारजी जर तुमचे नियत छाप आहे पण स्टॅम्प पेपर लिहून अग्रीमेंट करायला हरकत काय? हा अधिकारी गेला, ही राणेबाई गेली, दुसरा कोणी आला तो पण मला काय माहिती. 100-500 रुपयाच्या पेपर आहे ही माझी ती मागणी होती. घालवलं त्या वाढत. आता इतर मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याविषयी येऊन गेले. त्यांनी मोठमोठ्या गोष्टी केल्या. त्यांनी काही लाईट बिल, काही लाईट बिल सर्व 14 कोटी खर्च केला. चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी असंही सांगितलं की येथील रहिवाशांना बाधित करू नका. फर्स्ट फेज पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या फेजला सुरुवात करू नका असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस अजय मेहता कमिशनर होता. इक्बाल सिंग चहल होता. अजय मेहता सेक्रेटरी होता. इक्बाल सिंग चहल होते. आता त्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ते उच्चार म्हणा या अगोदरांनी मला जर मान देत नसेल त्याला काय अर्थ? परमार साहेबांनी सांगितलं आयोगाला, आयोगाचे कोणी ऐकत नाही. कोर्टाचं ऐकत नाही, सुप्रीम कोर्टाचं कोणी ऐकत नाही. याच मुंबई शहरातले काही लोक कोर्टात गेले. ते विचारलं जाधवना कोण लोक ऐकले आणि त्यांनी परमारने सांगितल्याप्रमाणे सफाई कामगारांना मालकी हक्काने घरं मिळावी यासाठी ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली की घरं खाली करा. आणि ती जजमेंट गौतम नगरच्या लोकांना नोटीस पाठवली. तुमच्यावर कोर्टाचा अपमान करण्याचा गुन्हा दाखल केला. काय चाललंय काय मला काय कळत नाही. माझी परमार साहेब छोटीशी मागणी त्या फेज नंबर 1 मधल्या 414 काय मागे पुढे असेल मला माहिती नाही. जे लोक गेली 9, 10, 12 वर्षापासून बाहेर आहेत त्यांना इथे आणा. फेज 1 पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या फेजला सुरुवात करू नका. आणि फेज 1 पूर्ण करण्याच्या ज्या अडचणी आहेत ते इतक्या वर्ष काय मला कळालं नाही. मुख्यमंत्री आहेत, तुमचं सरकार तुमचं आहे, कमिशनर तुमचं आहे, महानगरपालिकेमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर आहे, मंत्रालयातून कारभार करतो. हा काय प्रकार आहे? 5-5, 10-10, 9-9 वर्ष प्रोजेक्ट रखडत आहे आणि रखडलेला प्रोजेक्ट पुन्हा बाकीच्या
इमारती खाली करायच्या नोटीस लावतात ते पण चुकीची गोष्ट. माझी आजच्या प्रश्न एकच मागणी आहे की या सर्व रहिवाशांच्या बरोबर भाड्याचं असेल, भाडं तुम्हाला आता देतं आहे ते तुम्हाला माहिती नाही. परमार साहेब मी गेलो त्या स्टँडिंग कमिटीमध्ये गेलेलो आहे. एका वर्षाची बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली, पुढच्या वर्षी बजेटमध्ये पैसे देण्याची काय गरज. आणि म्हणून आपण सर्वांनी मागणी केली पाहिजे की आमच्या बरोबर लेखी स्वरूपात करार झाला पाहिजे. करार झाल्याशिवाय आधी घर सोडणार नाही. जे गेले त्यांना आधी आणा, फेज एक पूर्ण करा, त्याशिवाय दुसऱ्या फेजला हात लावू नका. अशा प्रकारच्या आपल्या मागण्या आहेत. अशा प्रकारची माझी इच्छा आहे. आणि मला वाईट असं वाटतं, मला तानाजी कांबळे सांगितलं की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी जगामध्ये जातो, त्याचा सत्कार होतो, त्याचा मानपान होतो, त्यांना त्याचं स्वागत केलं जातं. जगामध्ये नरेंद्र मोदीचे नाव झालेलं आहे. त्याचे अनेक कारण असतील, त्याचं एक कारण असं आहे की नरेंद्र मोदीने राबवलेली स्वच्छ भारत अभियान. युनोमध्ये परदेशामध्ये नरेंद्र मोदीचा जो उदो झाला, सत्कार झाला, नरेंद्र मोदीने राबवलेली स्वच्छ भारत अभियान. आणि त्यावेळेस नरेंद्र मोदी असे म्हणाले की करोनाच्या महामारीमध्ये जगामध्ये लोक मेली आणि जगामध्ये सर्वात कमी लोक आपल्या भारतात मेली. याचं कारण काय असेल? नरेंद्र मोदी असे म्हणाले की स्वच्छता अभियान, आणि स्वच्छता अभियानामध्ये सफाई कामगारांनी केलेलं काम. आमचा कारखान्यात जाणारा कामगार, सर्व नोकर लोक घरामध्ये बसले होते. आमचा सफाई कामगार सकाळी 6ला उठो, मास्क नसेल, तोंडाला नाकाला रुमाल बांधून सकाळी आता झाडू घेऊन मुंबई शहराची सफाई केली. त्यामुळे करोना कंट्रोलमध्ये आला, आवाक्यात आला. जो सफाई कामगार परमार म्हणाल्याप्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालतो, या शहराचं आरोग्य सांभाळण्यासाठी सफाई कामगार सर्व प्रकारचे रोग जंतू आपल्या अंगात घेतो. गटारी साफ करताना सफाई कामगार गुदमरून मरतो. 24 तास घाणीमध्ये काम केलेला कामगार दारूच्या आहारी जातो, दारू पिऊन मरतो. आणि त्या सफाई कामगारांच्या नशेमध्ये अशा प्रकारची परिस्थिती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुमचा मान सन्मान करतो, कारण तुम्ही सफाई कामगारांचं दुःख जाणून घेण्यासाठी मुंबईमध्ये हातामध्ये झाडू घेऊन रस्ता साफ केलेला आहे. आम्ही तुम्हाला सफाई कामगारांचा ब्रँड अँबॅसेडर म्हणतो, तुम्हाला गरिबांचा सफाई कामगारांचा कनवळ आहे असं समजतो. आणि राणी नावाची बाई कुणाचंही जन्म लागते. 31 मेला खाली करा, 5 मेला तिने मुदत वाढवून दिली. बाउन्सर आणते, पोलीस फौज फाटा आणते या कामगारांना भीती घालण्यासाठी. घराघरामध्ये जाऊन कामगारांच्या सह्या घेतल्या, ही कोणती पद्धत आहे? या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जाब विचारावा लागेल. एकनाथ शिंदेना, फडणवीसांना हे सर्व थांबवा. ही शुद्ध नौटंकी आहे, ही शुद्ध बलवेगिरी आहे. 1 नंबरचा फेज पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या फेजला हात लावू नका. आयोगाला विचारत नाही, कोर्टाला विचारत नाही, कमिशनर तो कमिशनरचा इतका बदमाश आहे, मुख्यमंत्र्याचा विचारत. आता फडणवीसांचं एकनाथ शिंदेचं काय आमच्यामध्ये भांडण आहे? गजराणी नेमकं कुणाचा माणूस हे मला कळत नाही. एकनाथचं आहे ते देवेंद्रचं आहे. त्या भांडणीमध्ये आम्हाला पडायचं नाही. तुम्ही काय करायचं ते करा, पण गरीबाला उघड्यावर पाडू नका, गरीबांच्या संसारावर आणू नका, एवढी माझी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे. आणि आपल्या सर्वांना पुढे विनंती करतो की जी खंत परमार साहेबांनी व्यक्त केली, असं काय होत आहे? असं काय होत आहे? आपला एक माणूस महानगरपालिकेमध्ये बोलणार अनेक लोक आहेत, जातीचे आहेत, विचारत आहे का कोणी? कुणाच्या जागा जाऊन कोणाचे पडर करून विचारू की गौतम नगरला आणण्याचा
याचा विचार करायची वेळ आली. अनेक प्रश्न, अनेक अडचणीत अनेक प्रश्न आहेत, याचा विचार करायची वेळ आली आहे. तुम्हाला योग्य नेतृत्वाला मदत करावी लागेल. तुमच्यासाठी भांडण असेल त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण, तुम्हाला ठरवावं लागेल. मित्राची यादी करताना चुका झाल्या तर चालतील. मी सांगून गेलं सांगेन ही मित्राच्या यादीमध्ये हे नाव काढून टाक, हे नाव टाक, पण शत्रूची यादी बनवताना चुका करून चालणार नाही. शत्रू हे राहावं लागेल, त्याला ठरवावं लागेल. निवडणुका आल्या आता जेव्हा भेटेल ना मुख्यमंत्री एकंदर सांगेल निवडणुका जिंकायच्या आहे ना, 70 जागा आणायच्या ना निवडून. 70,000 कर्मचारी आहे मुंबई महानगरपालिकेचे, 28,000 कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणारे लोक आहेत. कोणाला मदत देतील? आणि मी त्यांना विचारणार आणि म्हणून आणि पुन्हा विनंती की आता गाठून राहून चालणार नाही. आता ज्या ताईंचं मला नाव नाही मिळालं त्यांचे पत्ती वाढून किती दिवस झाले? 2 वर्ष. सव्वा 2 वर्ष अजून किती गेले झाले? काय कारण आहे? कारण काय, माझ्या छोट्या मुलाला दिली, मोठ्याला दिली, त्यांना माहित नव्हतं मला 2 मुलगे आहेत म्हणून. तर क्लासची चुकी झाली. महाराष्ट्रात लेटर वगैरे क्लासने पाहिजे नाही, त्यामुळे पिटी जी नॉटला धारावी. तो कामली तुमचं काय आज इकडे फाईल तिकडे गेले, तिकडे गेले अशी फाईल बघा. परमर साहेबांचं मार्गदर्शन घ्या. औरंगाबाद हायकोर्टाच्या नंतर महाराष्ट्र आहे आणि सफाई कामाच्या ज्याचा संबंध आहे प्रत्यक्ष ज्याचा सफाईशी संबंध येतो त्याला सफाई कामगार म्हणून म्हटलं जातं. आता ते सोडून द्या, बांधणी बेहतर आमचा आणि महाराष्ट्र शासनाचं जे आहे औरंगाबाद हायकोर्टाचं विधान आहे आणि त्यामुळे तुमची कोणाची तिकीट अडवता कामा नये ही माझी धारणा आहे. परमार साहेबांची तिची धारणा आहे. परंतु जी लोक तुम्हाला क्लास त्याचं काढलं बघायचं पेपर एका घरातला कमवता माणूस गेल्यानंतर त्याची बायको जेव्हा कागदपत्र घेऊन येते क्लार्क ऑफिसचं काम नाही त्यांना बघणे, तुला मार्गदर्शन करणे. अशा ठिकाणी फक्त आणि फक्त पैसे खाण्यासाठी सर्व सहीसाठी सर 20,000 मागतात, त्या 20,000 कुठे जाऊ शकतो? कोणता वार्ड? कमल्याचं नाव वगैरे मी सांगतो तुम्हाला. पीटीकेसाठी अशी वया करायची गरज नाही. आता एक गोष्ट आपण संघटित नसल्यामुळे आपला कोणी बघतो गॉड फादर नाही, आपल्याला कोणी आमदार नाही, आपल्याला कोणी खासदार नाही, आपला कोणी नेता नाही. आमचे नेते बाजूला बसतात ते येतात त्यांनी जाऊन तेही मला माहिती नाही. आता आपल्यालाच आपलं काहीतरी मार्ग काढावा लागेल. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, पीटीकेच्या संदर्भात तुम्हाला वैयक्तिकरित्या कोणी त्रास देत असेल, पैशामध्ये असेल त्याचं नाव सांगा, त्यांच्याशी संपर्क साधा. 4 दिवसात तुमची पीटीकेचं पास नाही झाली आपण बाबा चवळीचं नाव काम करू. हे पैसे गेलं कामाला 5,000 चहा पाणी भेटेल देऊ तुला. असं काय आता 3 वर्ष 2 वर्ष बिन पगार कसं घर चालत असेल? मग बायकांनी घरकामं करायची, भांडी बिंडी घासायची, भांडी धुणी करायची, मी पोट भरायची. तर अशा परिस्थितीमध्ये आज आपली सर्व भेट झाली. तुमच्या दर्शनाची संधी मला मिळाली. आपलं दुःख बघून मला खरंच राग पण आले, शील पण आली. तर राणीबाईला मी खूप चांगले नेता माझ्या बोलतात. कारण एक आहे की ते एसआरए योजना सुरू केली आणि आश्रय योजना बाजूला सुरू. इथे काय त्याची शक्यता नाही. तिथल्या लोकांची मागणी करायची, त्याची मागणी एकच आहे, फेज वर पूर्ण झालं तर तिसऱ्या फेजचा हप्ता होता. ही आपली साधी सोपी मागणी आहे आणि एकनाथ असो देवेंद्र असो कोणाला ती मान्यता केली पाहिजे. काय अडचण काय नाही होत, काय कळत नाही, काय अडचण नाही. पैसे खर्च करायचे, उलट त्यांचे पैसे वाचतील. 20,000 रुपये भाडं देणार ते वाचतील, करोडो रुपये वाचतील. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. मी
तुमचे परमान साहेब, आपण सर्व ते पत्रकार सर्व आले, आम्ही सर्व तुमच्या पाठीत जाऊन आपण कधी या संदर्भात जी काय अडचण असेल, आणि मी स्वतः 1-2 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस बोलतो या विषयावर, आणि त्यांची भूमिका. आणि मला असं वाटतं त्यांचं स्वतःच असं काही हे नसतं. हे जे मधले लोक आहेत ते मतमस्ती करता, काही मतमी येतं तिथं सांगतो आपण. परमान साहेब पण अजितदादांना भेटतील. लाडपाण्याचा विषय आपण घरात आता बोला. मी भरपूर लाडपाण्याचं मी बोलू नका. मला काय म्हणायचं आहे, खूप विषय बोलायचं आहे. माझी अजून एक मागणी आहे, पीटीकेस ही मुलाच्या शैक्षणिक पात्रतेवर द्यावी. BA झालेल्या मुलांनी झाडू कामगारांचं काम केलं पाहिजे. हा काय प्रकार आहे? अनेक विषय असे आहेत. GR बनवणारा आम्ही आहे, लाडपाणी आणणारे आम्ही आहे. 30 दिवसात द्यायचा अधिकार त्यांना 30 दिवसात मिळाला पाहिजे, पण हे पूर्ण भेटत नाही. तर आपल्या सर्वांची भेट झाली, तुमचं दुःख जाणून घ्यायची संधी मिळाली, आणि आपल्या पाठीशी आहोत. आपण जेव्हा काही सांगाल आणि तुमच्या सोबत आहोत. ज्या प्रश्नावर मी गेली 5-5 वर्ष, माझी युनियन वगैरे नाही, वाल्मिकी समाज, आमचा बौद्ध समाज, रेवत समाज, ह्या प्रश्नावर काम करतो. माझं सर्वात जास्त काम आहे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सफाई कामगार. आता सध्या त्याच्यावर खूप मान्य सगळ्या मंडळी होत आहेत. आता अपार्टमेंट होत आहेत, जुन्या लोकांना काढून टाकत आहे, नवीन आता ती सर्विस झालेली आहे. तर आपण कधी बोलू, आम्ही आपण बघितलं या ठिकाणी भाई तानसेन नगावरे साहेब यांनी मुंबई महापालिकेला सुनावलंय की तुमची नियत जर साफ असेल तर तुम्ही तो करार केला असता. तानसेन भाई यांनी या वसाहतीमधून जे लोक गेलेले आहेत, 18, 20, 22 वर्ष झालेले आहेत, त्यांना परत आणा अशा तऱ्हेची मागणी केली, आणि करार केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये गौतम नगरमधील कामगार घरं खाली करणार नाहीत असा त्यांनी इशाराही या ठिकाणी दिलेला आहे. आणि विशेष करून पीटीकेच्या बाबत या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांनी संतापही व्यक्त केलेला आहे. ही चर्चा थांबवताना मी पुन्हा एकदा भाई तानसेन नगावरे आणि गोविंदभाई परमार यांना मी संयुक्तपणे विचारणार आहे की ही आपली चर्चा झाली, परंतु मुंबई महापालिका प्रशासनानं सुप्रीम कोर्टाचे काही संदर्भ देऊन ही घरं खाली करण्याची मागणी केलेली आहे, आणि या कामगारांकडून फसवणूक करून षडयंत्र रचून 31 मे पर्यंत आम्ही घरं खाली करतो म्हणून अशा पद्धतीचं काम लिहून त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि त्यामुळं ही जी टांगती तलवार आहे ही उद्या भर पावसात सुद्धा महापालिका प्रशासन सगळ्या लवाजम्यासह कधी येईल आणि कामगारांना कधी उद्ध्वस्त करेल हे सांगताही येत नाही, हे गृहीत धरायला हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी गोविंदभाई परमार यांना विचारेन की गौतम नगरमधील कामगारांना तुम्ही काय शब्द द्याल आणि मुंबई महापालिका प्रशासनाला तुम्ही काय आव्हान कराल, काय इशारा द्याल? त्यामुळे तुम्ही वर्षानुवर्ष आपण बरोबर काम केलेलं आहे. माझे मुंबईचे अध्यक्ष रवी गवळी, स्थानिक सगळे नेते आपले. गौतम नगर ही एक वसाहत नाही, 39 वसाहतचा विषय आहे. त्यामध्ये आता जास्त टेन्शनवाला विषय आपला गौतम नगर आहे. गौतम नगरचं माझा जो सुप्रीम कोर्ट केस जो आहे तो अजून संपलेला नाही. केस माझा संपलेला नाही, माझा केस जिवंत आहे. पण लढायला कोण राहणार? मी 13.5 लाख खर्च केलं, 7 समाजाने दिलं नाही मला बोलत होते बिल्डर लोक, साहेब पैसे द्या, मंत्र्याकडनं मेसेज यायचे. आणि मोठी युनियन जाऊन सौदा करून आली. मोठी युनियन आणि सगळे मोठ्या युनियनच्या मागे राहा, आनंदात राहा. आता लढण्याच्या गोष्ट नाही. आज जे हा जो त्रास चाललाय सफाई कामगारांवर, जो अन्याय चाललेला आहे, युनियन काय आहे ते वकील आहे आपला. युनियनचं काम आहे आपल्यासाठी वकिली करायचं, आपल्यासाठी लढायचं. 70 वर्ष पैसे जमा केले, करोडो रुपये. अरे 15 लाख रुपये खर्च करू शकत नाही.
सफाई कामगार उद्ध्वस्त होतो त्याला वाचवू शकत नाही. मर ते काही न सांगता तरी ते तुमचे जबरदस्ती दरवर्षी मेंबर होतात, पैसे पगारांना कापून जात आहे. अशा लोकांना तुम्ही बाजू काढा आणि जे तुम्हाला विश्वास होईल, तुम्हाला वाटतं की आमच्या लोकांना मदत करण्यासारखं आहे, त्यांना हात लावा आणि त्यांना सहारा द्या. असे लोक आहेत तुमचा कोणताही सहारा नसताना आम्ही 13-14 लाख रुपये खर्च करून लागलो. मी आपल्या लोकांना वाचवण्यासाठी गेलो. मला काय घर मिळणार होतं? मला काय घर मिळणार नव्हतं. मी सगळ्यांसाठी आपण आंदोलन केलं टाईम बरोबर, खाडीकर टाईम बरोबर. त्यावेळी पण मी किती लाखो खर्च केलं. माझ्या समाजाला कोणावर अन्याय होऊ नये या परिस्थितीत मी जास्त प्रयत्न करत होतो. आणि गौतम नगर अवघ्या 4 महिने पावसाचे मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करतो, कारण की एक गेला आणि आता तो दुसरा आलेला आहे. थोडं आमच्या समाजाकडे लक्ष दे, जातीकडे बघू नको. तू ब्राह्मण असलं तरी आम्ही सफाई कामगार आहोत, आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही न्याय दे. कारण की तुझं आयोगाच्या माध्यमातून माहिती मिळाली, आयुक्ताला आम्ही भेटलो, आयुक्त वगैरे हात जोडतात की मुख्यमंत्री दावा करतोय त्यांचा विकासक आहे म्हणून दबाव करतोय. हे जे विषय येतात आहे हे थांबवा आणि आमच्या कामगारांना अन्याय होऊ नये, भर रस्त्यामध्ये रस्त्यावर पाडू नये, त्यांना बेघर करू नये. आणि आता माईकवरच मला बोलायला लागेल. पीटीकेस झाड पाणी समिती नियम माझ्या अध्यक्ष होते आमदार वसंतराव नाईकांनी ते काढलं, आणलं पंचायतला आणि ते जिवंत ठेवलंय मी अजूनपर्यंत. जे कोण तुम्हाला अडचण देतात, तुमच्या जवळ माझं ऑफिस आहे, पण इथे सगळे घरी बसून काम करून घेणारे लोक आहे, कोणाला बाहेर यायचं नाही. कारण की दलाल लोक उभेच असतात. तुझं काम कुठे अडलंय, ऑफिसर तयार आहे, 10 दिवस अडकून ठेवणार, मग तुम्ही दलाल पकडता, 5-50 हजार तुम्ही दिले की मग ती फाईल हलते. वरपर्यंत हा एकदम खराबा झालेला आहे, वरपर्यंत सगळे बिघडलेलं आहे. पण आपण सावध राहा. तुम्हाला 30 दिवसात नोकरी मिळाली पाहिजे होती, नियमात आहे, मी परिपत्रक काढलेले आहे, मिळायला पाहिजे होती. ही अडचण म्हणजे तुम्हाला मार्गदर्शक बरोबर मिळालं नाही किंवा अधिकारी जे आहे ते लालची पोटी तुम्हाला रखडवतात. 3 पाल्यांचं विषयमध्ये अडकवलं होतं की 3 पाल्ले ज्यांना आहे गव्हर्नमेंटमध्ये सगळीकडे. मी कोर्टात मेटमध्ये गेलो आणि जिंकून आलो आणि तिथनं मी 11 मार्चला एक परिपत्र काढलं की सफाई कामगारांना पाल्यांची कोणती बाधा येत नाही, शिक्षणाची बाधा येत नाही, लग्न झालेली मुलगी आहे त्यांना वारसत देण्यात अडचण येत नाही, बाचाबाचीला पण द्यायला लागतं, ते त्याला पण द्यायचं. असे सगळे नियम मी करून आणलेले आहे. इतकं चांगलं आता सुधारणा केल्या. त्यामध्ये एक खोड केली आहे देवेंद्र फडणवीसने. पहिला कसं होतं, बहुसंख्यक महाराष्ट्रामध्ये नाहीतर वाल्मिकी डोक्यावर महिला उचलायची आणि बाबासाहेबांनी 56 साली जेव्हा धर्म परिवर्तन करण्याचं झालं, बौद्ध धर्म स्वीकारलं सगळ्यांनी, तेव्हा काम करणारं कोण नव्हतं. त्यावेळी बाहेरून सगळे आले होते, ते नाहीतर वाल्मिकी, ते झाले बहुसंख्यक गाण्याशी संबंध काम करणारे. आणि इतर जे होते त्यामध्ये आपले महार, ओबीसी, मराठा हे सगळे जे काम करणारे लोक आहे, गटर नालेमध्ये काम करतात, हे इतरमध्ये 40 वर्ष गुणा गोपाळने हा GR चालत होता. त्यांनी काय केलं, अनुसूचित जाती आणि बौद्ध शब्द हा आमचा अल्पसंख्याकमध्ये येतो, त्यांना जबरदस्ती बौद्ध शब्दाला आपल्या समाजाला कमी लेखण्यासाठी परत सफाई कामगार बनवलं. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलं आणि तुम्हाला बाहेर आणलं आणि ह्या ब्राह्मणांनी तुम्हाला खालती परत आणून ठेवलं तिथे आणि त्या सफाई कामगाराच्या याच्यात बौद्ध शब्द नाव टाकून दिलं. तिथे परत तुम्हाला अडचण उभी राहिली आहे. तुमचा रोजंदारी कामगार आहे तो बदली भरतीमध्ये येतो, त्याला त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट जोडून टाकलं. म्हणजे आता त्याचे जे 9 कॉन्ट्रॅक्टर आहेत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, त्याचे लोक कामाला लागतील आणि ते मागच्या दरवाजाने परमनंट होतील 240 दिवस लाडपाटी समितीच्या नियमांतर्गत. म्हणजे हे चुकीचं त्यांनी पायंडा त्याच्यात टाकलेलं आहे. हे मी विरोध करतोय त्याचा. त्यानंतर आपल्याला वयांची अट नव्हती. आपल्याला 47 वर्ष झाला आपला माणूस टीबीने मरतो, कुठला कॅन्सरने, काय ना काहीतरी लकवा वगैरे काय ना काय लागतो की भयंकर बिमारी. त्याच्या घरात पुरवळा नाही आहे, एक बायको आहे. त्या बायकोचं पण वय 47-48 असते.
तर आपल्याला वयाची अट नव्हती. त्यांना 48-39 वर्षांनी पण त्याला वारसाच मिळायचा. यांनी तिथे 45 वर्ष टाकून दिली. म्हणजे आपल्याला तो बौद्ध धर्म शब्द आला, त्यांना अनुकंपाचे धोरण लावून टाकले. काही शब्द अनुकंपाचे त्याच्यात लागले. हा अन्याय आहे. तर ही सगळी जी माहिती आहे गोविंद भाईंच्या पुढच्या व्हिडिओ सुद्धा आपल्याला घेता येईल. ते सगळं डिटेल त्यांचं काम आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्याबद्दल वाद नाही. मला गोविंद भाईंना पुन्हा एकदा शेवटचाच प्रश्न तो विचारायचा आहे की महापालिका प्रशासन उद्या या वसाहतीमध्ये हातोडा चालवण्यासाठी जर आलं, बुलडोझर चालवण्यासाठी आलं, तर गौतम नगरमधील रहिवाशांना तुम्ही शब्द काय द्या आणि मुंबई महापालिकेला इशारा तुम्ही काय द्याल, हे आपल्याला येथून शेवट करायचं आहे. स्थानिक लोकांच्या तयारी असेल, स्थानिक लोक आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये असेल तर माझी संघटना त्यांच्याबरोबर आहे. आणि आम्हाला 4 महिने जर वेळ दिला तर कायद्याकीय भरपूर आपल्याकडे आधार आहे. 4 महिने आपल्याला पावसाळ्याची सुविधा मिळाली, त्यातही मार्ग काढू शकतो आपण. माझी संघटना हमेशा सफाई कामगार समाजासाठी तत्पर आहे. सेवा करायला कुठेही अडचण आली तर आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र दिवस उभे आहोत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. भाई तानसेन ननावरे यांना मी तोच प्रश्न विचारणार आहे की ही वसाहत वाचवण्यासाठी खरं तर गोविंदभाई म्हणतायत ते 4 महिने आम्हाला वाढवून द्या. मला तर तानसेनबाईंना हे विचारायचं आहे की मगाशी या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला समजतं की 18-20-22 वर्ष झाले इथले रहिवासी गेलेले, कामगार गेलेले, अजून परत आलेले नाही. जर 4 महिन्याचा कालावधी या लोकांनी उद्या वाढवून खरंच दिला आणि आपल्याला जर या वसाहतीमधून बाहेर काढलं तर पुन्हा 18-20-22 वर्षासारखीच पाळी या कामगारांवर येऊ नये यासाठी तानसेनबाई आपण कसं पाहता आणि इथले कामगार कसे वाचवता येतील? मला सांगितल्याप्रमाणे 31 मेची मुदत दिली. त्यानंतर 5 दिवस आम्ही वाढवून घेतली तर त्यांनी दिली म्हणाले. आता समजा 5 जूनपर्यंत मुदत त्यांनी दिलेली आहे. आपली पहिली मागणी अशी आहे की पहिला फेज पूर्ण झाल्याशिवाय दुसरा फेजला सुरुवात करू नका, ही आपली मागणी. आणि आता हा जो 5 जूनचा जो प्रकार आहे, 5 जूनला आपण सर्वांनी आझाद मैदानात चलावं, गव्हर्नरला भेटूया, स्वतः येतो तेव्हा आपण आझाद मैदानात 5 तारखेला आपण आझाद मैदान बरोबर. या चर्चेचा सार जो समारोप आहे तो कोण हा सांगायचा? आझाद मैदान तर येऊया. गौतम नगराचे लोक येतील त्यांना 5 तारखेला आपण आझाद मैदान 5 तारखेला ते तर आपण पाहताय महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. दादर मुंबईतील हे प्रसिद्ध असं गौतम नगर 100 वर्षांपूर्वीची मुंबई महापालिकेतील कामगारांची जुनी वसाहत. या वसाहतीवर बुलडोझर फिरवण्याचं षडयंत्र मुंबई महापालिका प्रशासनानं रचलेलं आहे आणि त्या अनुषंगानं ही वसाहत वाचवण्यासाठी अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय गोविंदभाई परमार आणि आज या ठिकाणी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आदरणीय तानसेनबाई ननावरे हे 2 दिग्गज नेते आज या गौतम नगरमध्ये आलेले आहेत. इथल्या गौतम नगरमधील सफाई कामगारांशी त्यांनी चर्चा केलेली आहे. आपण सर्वजण सुमारे 1 तासाहून अधिक ही चर्चा आपण ऐकलेली आहे आणि या चर्चेचा समारोप 5 तारीखला मुंबई प्रशासनानं ही वसाहत खाली करण्याचं इथल्या कामगारांना आवाहन केलेलं आहे. खरं तर मुंबई महापालिका प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. पाऊस सुरू झालेला आहे. मुलांच्या शाळा कॉलेज महाविद्यालयाच्या ऍडमिशनचा आणि शाळा कॉलेजचा प्रश्न आहे आणि असा असताना सुद्धा महापालिका प्रशासन भर पावसामध्ये कसं काय शाळा खाली करू शकते आणि म्हणून या सर्व प्रश्नावर हे 2 मान्यवर दिग्गज नेते
या ठिकाणी एकत्र आले आणि या सगळ्या चर्चेचा सार 4 जूनला मुंबई महापालिका प्रशासनाच्या मुंबई महापालिकेवर गौतम नगरमधील सर्व सफाई कामगार, त्यांच्या घरातील सर्व कुटुंब, शाळेतील विद्यार्थी हे सर्वजण 4 जूनला आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चा काढतील आणि मुंबई महापालिकेला इशारा देतील, जोपर्यंत 18 वर्षापूर्वी जे लोक या वसाहतीमधून गेलेले आहेत त्यांना तुम्ही जोपर्यंत परत आणत नाही, जोपर्यंत गौतम नगरमधील सफाई कामगारांचा करार तुम्ही योग्य प्रकारे करत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये सफाई कामगार आपलं गौतम नगर सोडणार नाही, हा इशारा देण्यासाठी आदरणीय गोविंदभाई परमार आणि आदरणीय तानसेनभाई ननावरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा गौतम नगरमधील सफाई कामगारांच्या प्रश्नावर हा आक्रोश मोर्चा आझाद मैदानामध्ये 4 जूनला जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या चर्चेचा सार आहे. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अन्यायकारक असणारा हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, मुंबई महापालिकेचं प्रशासन असेल, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारचं आवाहन करतो. मी आदरणीय गोविंदभाई परमार, आदरणीय तानसेनभाई ननावरे यांचं या वसाहतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार मानतो. रहिवाशांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांचंही महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.